स्वागत आहे तुमचं एका नवीन कथेमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. चला तर कथेला सुरुवात करूया. माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या सासरी गेले तेव्हा घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. सगळे माझे स्वागत करण्यात व्यस्त होते. सासूबाई मला पुन्हा पुन्हा जवळ घेऊन आशीर्वाद देत होत्या. सासरे माझे नातेवाईकांशी ओळख करून देत होते आणि माझे पती रोहितही माझ्याजवळ राहून माझ्या छोट्या छोट्या गरजांची काळजी घेत होते. मला वाटत होतं की आता माझं आयुष्य खूप सुंदर होणार. पण त्या घरात एक अशी व्यक्तीही होती ज्याच्या डोळ्यात माझ्यासाठी आनंद नव्हता, तर नाराजी दिसत होती. ते माझ्या पतीचे मोठे चाचाजी होते. कुटुंबाच्या सगळेजण त्यांचा खूप आदर करत होते, कारण ते वयाने मोठे होते आणि घरातील जुन्या निर्णयामध्ये त्यांच्या मताला खूप महत्व होतं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात गेले. तेव्हा चाचाजी आधीच अंगणात बसून चहा पित होते. मी त्याच्या पाया पडून आशीर्वाद घेतला, पण त्याच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. त्यांनी माझ्याकडे पाहून म्हटलं, आजकालच्या मुलींना घर चालवता कुठे येते? बघू याही सून आपलं कसं घर सांभाळते. त्याचे बोलणे ऐकून मला थोडे वाईट वाटले, पण मी काही बोलले नाही. मी हसून चहा बनवते असं सांगितलं आणि स्वयंपाकघरात गेले. सासूबाईंनी मला समजवलं की चाचाजी स्वभावाने थोडे कडक आहेत. त्यांच्या बोलण्याचा मनावर घेऊ नकोस. मीही विचार केला की नवीन घरात आले आहे, त्यामुळे सगळ्यांना समजून घेण्यासाठी मला वेळ द्यायला हवा. काही दिवस सगळं व्यवस्थित चाललं. मी सकाळी लवकर उठत असे, घराची साफसफाई करत असे, सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असे, सासूबाईंना मदत करत असे आणि नंतर माझ्या पतीसोबत थोडा वेळ बसून गप्पा मारत असे. माझ्या पतीचं नाव रोहित होतं. तो खूप शांत स्वभावाचा होता आणि प्रत्येक गोष्टीत मला समजून घ्यायचा. एके दिवशी रोहित मला सांगितलं की चाचाजींना त्याला लहानपणी खूप मदत केली होती. रोहितच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि रोहितचे वडील आजारी पडले होते. तेव्हा चाचाजींनी त्यांच्या कुटुंबाला मदत केली. त्यामुळे घरातील सगळेजण त्यांचा खूप आदर करत होते. मी मनात ठरवलं की मी सुद्धा त्यांचा नेहमी आदर करीन. मग ते माझ्याशी कितीही कठोरपणे बोलले तरी पण हळूहळू मला जाणवू लागलं की चाचाजी फक्त माझ्यावर नाराज नव्हते, तर माझ्या आणि रोहितच्या नात्याबद्दलही त्यांना काहीतरी चिंता होती. जेव्हा मी आणि रोहित एकत्र बसून हसायचे किंवा गप्पा मारायचो, तेव्हा ते आम्हाला दूरवरून पाहत असायचे. अनेकदा ते रोहितला एकट्याला बोलवून काहीतरी सांगायचे आणि रोहित परत आल्यानंतर शांत व्हायचा. मी अनेकदा विचारलं, काय झालं? पण तो म्हणाला, काही नाही. एक दिवस दुपारी घरात कोणीही नव्हतं. सासूबाई मंदिरात गेल्या होत्या, सासरे बाजारात गेले होते आणि रोहितही कामासाठी बाहेर गेला होता. मी स्वयंपाकघरात काम करत होते. तेव्हा चाचाजी माझ्याजवळ आले आणि म्हणाले, सोनबाई, तुझ्यासाठी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. मी काम करणं थांबवलं आणि त्यांच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, या घरात आपल्यापासून तू खूप लवकर सगळ्यांना तुझ्या मनाप्रमाणे बदलायला सुरुवात केली आहेस. मला आश्चर्य वाटलं आणि मी विचारलं, चाचाजी, मी असं काय केलं? ते म्हणाले, रोहित आधी आपल्या कुटुंबाच्या ऐकायचा, पण आता प्रत्येक गोष्टीत तुझं मत विचारतोय. निर्णय घेणे आता तुम्ही दोघं मिळून घेता, पण मला हे आवडत नाही. मी शांतपणे म्हणाले, चाचाजी, मला कुणालाही बदलायचं नाही. रोहित माझे पती आहेत, त्यामुळे आम्ही दोघं मिळून चर्चा करतो.
माझं बोलणं ऐकून ते नाराज झाले आणि म्हणाले, तुला अजून या कुटुंबाबद्दल काहीच माहीत नाही. जास्त शहाणी होण्याचा प्रयत्न करू नकोस. मी शांत झाले. त्या दिवशी पहिल्यांदा मला वाटलं, की कदाचित माझ्यासमोर अशी काही गोष्ट आहे, जी मला अजून समजलेली नाही. संध्याकाळी रोहित घरी आला. तेव्हा मी त्याला सगळं सांगितलं. त्याने काही वेळ शांत राहून म्हटलं, चाचाजींच्या बोलण्याचा मनावर घेऊ नकोस. त्यांचा स्वभावच तसा आहे. मी विचारलं, पण ते माझ्यावर नाराज का आहेत? रोहित म्हणाला, मला माहित नाही. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. मला जाणवलं होतं, की तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. काही दिवसांनी घरात मोठा वाद निर्माण झाला. चाचाजींनी सगळ्यांसमोर सांगितलं, की रोहितने आपल्या वडिलांची जुनी जमीन विकून व्यवसायात पैसे लावते. रोहितने नकार दिला. तो म्हणाला, ही जमीन माझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे. ती विकून मी कोणताही धोका पत्करू इच्छितो नाही. चाचाजी रागाने म्हणाले, तुला माझ्या अनुभवावर विश्वास नाही. रोहितने आदराने उत्तर दिलं, चाचाजी, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण जमीन विकण्याचा निर्णय मी घाईघाईने घेऊ इच्छित नाही. चाचाजींनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, हे सगळं तुझ्या बायकोमुळे होत आहे. लग्नाआधी रोहित कधीच माझं म्हणणं टळत नव्हता. हे ऐकून माझं मन दुखावलं. मी म्हणाले, चाचाजी, मी रोहितला कधीही तुमचं म्हणणं न ऐकण्यास सांगितलेलं नाही. हा त्याचा स्वतःचा निर्णय आहे. ते रागाने म्हणाले, बस आता तू मला समजावणार. सासूबाईंनी मध्ये पडून परिस्थिती शांत केली. मी खूप अवस्थेत होते. मला वाटत होते की कदाचित माझ्यामुळे घरात भांडण होत आहे. मी रोहितला म्हणाले, जर तुला वाटत असेल की माझ्यामुळे कुटुंबात त्रास होत आहे, तर मी प्रत्येक निर्णयापासून दूर राहीन. रोहितने माझा हात धरून म्हटलं, तुझा काहीच चूक नाही. तू या घरात आली आहेस म्हणून तुला दोष देणं सोपं आहे. पण खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. मी विचारलं, कुठली गोष्ट? रोहित काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागला, पण थांबला. तो म्हणाला, योग्य वेळ आली की मी सगळं सांगतो. त्यानंतर काही दिवस गेले. एका रात्री अचानक सासरेच्यांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. घरातील सगळेजण चिंतेत पडले. रोहित रुग्णालयात त्याच्यासोबत गेला आणि सासूबाईही तिथेच थांबल्या. घरी मी आणि चाचाजी दोघेच होते. रात्री बरीच रात्र बरीच झाली होती. मी अंगणात बसले होते. तेव्हा चाचाजींनी मला बोलवलं. पहिल्यांदाच त्यांनी खूप शांत आवाजात म्हटलं, सुनबाई, मला तुझ्याशी काही सांगायचे आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं कठोरता नव्हती. ते म्हणाले, तुला वाटत असेल की मला तू आवडत नाहीस. पण तसं नाही. मी काहीच बोललो नाही. ते पुढे म्हणाले, मी आयुष्यात खूप काही गमावलं आहे. माझा धाकटा भाऊ मी खूप लहान असताना गमावला. त्याच्या मुलांना मी माझ्या मुलासारखं वाढवलं. रोहित माझ्यासाठी फक्त पुतना नाही, तर मी त्याला नेहमी माझ्या मुलासारखं मानलं आहे. मी म्हणाले, मला ही गोष्ट माहीत आहे. चाचाजी ते म्हणाले, पण मला भीती वाटते की लग्नानंतर तो माझ्यापासून दूर जाईल. त्याचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, मला वाटत मुलं मोठी झाली की आई वडील आणि जुने नातेवाईक विसरतात. मला भीती होती की रोहित ही तसेच करेल. मी हळू आवाजात म्हणाले, चाचाजी, कोणाचं लग्न झालं म्हणून जुनी नाती संपत नाही. रोहित आजही तुमचा तितकाच आदर करतो. चाचाजींच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, तुला माहीत नाही, सुनबाई, मी त्याच्यासाठी किती स्वप्न पाहिली. त्या रात्री मला पहिल्यांदा त्याच्या कठोरपणामागे लपलेली भीती दिसली. दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून बातमी आली की सासऱ्याची तब्येत आता ठीक आहे. काही दिवसांनी ते घरी परतले. घरचं वातावरण पुन्हा सामान्य झालं. पण
जमिनीचा प्रश्न अजूनही बाकी होता. एक दिवस रोहितने मला सांगितलं की चाचाजींनी त्याला एका जुन्या कागदावर सही करण्यास सांगितली आहे. मी तो कागद पाहिला तेव्हा ते जमीन विक्रीशी संबंधित असल्याचं दिसलं. मी रोहितला सांगितलं, काहीही समजून घेतल्याशिवाय कागदावर सही करू नकोस. रोहित म्हणाला, माझ्याही मनात तेच आहे. तेवढ्यात चाचाजी खोलीत आले आणि त्यांनी आम्हा दोघांना कागद पाहताना पाहिलं. ते म्हणाले, तुम्हा दोघांना माझ्यावर विश्वास नाही का? रोहित म्हणाला, तसं नाही चाचाजी, फक्त आम्हाला कागद समजून घ्यायचा आहे. चाचाजींनी कागद परत घेतला आणि रागाने खोलीबाहेर गेले. दुसऱ्या दिवशी घरात आणखी एक मोठी गोष्ट समोर आली. सासऱ्यांनी सांगितले की ती जमीन खरं तर कुटुंबाची संयुक्त जमीन होती आणि ती एकट्याने विकायचा अधिकार कोणालाही नव्हता. हे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित झाले. चाचाजी म्हणाले की त्यांना याबद्दल पूर्ण माहिती नव्हती. पण रोहितला संशय आला की चाचाजी जमीन विकण्यासाठी एवढा आग्रह करत आहे. त्या जुन्या कागदपत्र तपासायला सुरुवात केली. अनेक दिवसांचा शोधानंतर त्याला समजलं की चाचाजींवरचं बरंच कर्ज आहे. त्यांनी काही वर्षापूर्वी एका व्यवसायात पैसे गुंतवले होते, पण व्यवसायात नुकसानच झाले होते. कर्ज वाढत गेले आणि आता ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. त्यांनी ही गोष्ट कुटुंबापासून लपलेली होती. रोहितने मला हे सांगितलं तेव्हा मला चाचाजींवर राग आला नाही. उलट त्यांची काळजी वाटली. मी म्हणाले, आपण त्यांची मदत केली पाहिजे. रोहित म्हणाला, पण त्यांना आपल्यापासून सत्य लपवलं. मी म्हणाले, चूक त्यांनी केली आहे, पण ते आपल्या कुटुंबातील मोठे आहेत. पण त्यांना एकटे सोडले तर समस्या आणखी वाढेल. आम्ही लवकर ठरवलं की आधी चाचाजींशी मोकळेपणाने बोलायचे. त्याच संध्याकाळी रोहितने त्यांना खोलीत बोलावलं आणि म्हटलं, चाचाजी, आम्हाला तुमची कर्जाबद्दल समजलं आहे. हे ऐकताच चाचाजींचा चेहरा उतरला. त्यांनी विचारलं, तुम्हाला कोणी सांगितलं? रोहित म्हणाला, कोणीही नाही. कागद पाहून मला समजलं. चाचाजी काही वेळ शांत राहिले आणि म्हणाले, मला तुम्हा लोकांना त्रास द्यायचा नव्हता. रोहित म्हणाला, पण जमीन विकून ही समस्या सुटणार नाही. आपण दुसरा मार्ग शोधू. चाचाजींनी माझ्याकडे पाहून विचारलं, तुझ्या बायकोने तुला हे सगळं शिकवलं आहे का? मी हसून म्हणाले, नाही चाचाजी, कुटुंबावर संकट आलं तर कुटुंबाने मिळूनच त्यांचा सामना करायचा असतो. ते काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी रोहितने वडील आणि चाचाजींसोबत बसून कर्जाची पूर्ण माहिती घेतली. कर्ज तेवढे मोठे नव्हते जितके सगळ्यांना वाटत होते, पण आणि ते हळूहळू परत फेडता येणार होते. रोहितने स्वतःचीही काही बचत देण्याचं ठरवलं. सासरेजींनीही मदत करण्याचं ठरवलं. सासूबाईंनी त्यांचे काही जुने दागिने देण्याची तयारी दाखवली. पण चाचाजींनी नकार दिला. ते म्हणाले, चूक माझी आहे. तिचं ओझं मी तुझ्यावर टाकणार नाही. रोहितने त्याचा हात धरून म्हटलं, तुम्ही लहानपणी आमच्यासाठी खूप काही केलं आहे. आज आम्ही तुमची मदत करत आहोत. ही उपकाराची गोष्ट नाही. चाचाजींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी पहिल्यांदा मला जवळ बोलवलं आणि म्हणाले, सुनबाई, मी तुला चुकीचं समजलो. मी म्हणालो, तुम्ही मोठी आहात. चाचाजी, मला तुमच्या नाराजीचे कधीच वाईट वाटलं नाही. ते म्हणाले, नाही, मला माफी मागायचीच हवी. मी तुला कुटुंबापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मला वाटत होतं की तुझ्या येण्यामुळे रोहित मला विसरेल. पण माझी खरी अडचण समजून घेणारी तूच पहिली व्यक्ती ठरलीस. मी म्हणाले, नाती कोणीतरी एक व्यक्ती असल्यामुळे संपत नाही. ती समजूतदारपणे आणखी मजबूत होतात. त्या दिवसानंतर चाचाजींचं वागणं पूर्णपणे बदललं. ते छोट्या छोट्या गोष्टींवर मला टोकण्याऐवजी माझी मदत करू लागले.
एक दिवस मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते. तेव्हा ते आत आले आणि म्हणाले, "सुनबाई, आज भाजी मी चिरतो." मला विश्वासच बसला नाही. मी हसून म्हणाले, "चाचाजी, तुम्ही राहू द्या, मी करते." ते म्हणाले, "आता मी फक्त आदेश देणार नाही, कामही करणार नाही." घरातील सगळेजणही हसू लागले. हळूहळू घरचं वातावरण आधीपेक्षा चांगलं झालं. रोहित आणि चाचाजींमधील अंतर संपला. चाचाजींनी आपलं कर्ज हळूहळू फेडायला सुरुवात केली आणि जमीन विकण्याचा विचार कायमचा सोडून दिला. काही महिन्यांनी रोहितच्या कामातही चांगला फायदा होऊ लागला. त्याने चाचाजींच्या जुन्या अनुभवाचा उपयोग करून एक छोटासा व्यवसाय सुरू केला. यावेळी त्यांनी कोणतेही मोठा धोका घेतला नाही. चाचाजींनीही त्यांच्यासोबत काम केलं. दोघे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकत्र असायचे आणि जुन्या आठवणी सांगत बसायचे. मी त्यांना एकत्र पाहिलं आणि मला खूप आनंद व्हायचा. एक दिवस चाचाजींनी मला बोलवून म्हटलं, "सुनबाई, तुला माहीत आहे का? आधी मला वाटायचं की लग्नानंतर माझा मुलगा माझ्यापासून दूर जाईल. पण आता मला समजलं की मला एक मुलगा नाही, तर एक मुलगीही मिळाली आहे." मी हसून म्हणाले, "आणि मलाही एक चाचाजी मिळाले आहेत, जे कधी-कधी खूप ओरडतात." ते मोठ्याने हसले. घरातील सगळेजणही हसू लागले. वेळ पुढे जात राहिल्या. माझ्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार होतं. लग्नाच्या वाढदिवशी घरात छोटीशी पूजा ठेवली होती. सासूबाईंनी माझ्यासाठी नवीन साडी काढली आणि चाचाजींनी माझ्या हातात एक छोटासा डब्बा दिला. मी विचारलं, "यात काय आहे?" ते म्हणाले, "उघडून बघ." डब्यात सुंदर चांदीची पैंजण होते. मी म्हणाले, "चाचाजी, यांची गरज काय होती?" ते म्हणाले, "तू या घरात आली होतीस तेव्हा मी तुला खूप काही बोललो. ही माझ्या त्या चुकीची माफी आहे." ती मी त्याच्या डोळ्यात पाणी पाहिलं. त्याचा खरेपणा होता. मी पैंजण स्वीकारली आणि त्याचा पाया पडली. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. मी म्हणाले, "नेहमी आनंदी राहा आणि हे घर असंच जोडून ठेवा." मी म्हणाले, घर एका माणसामुळे जोडलेलं राहतं नाही. चाचाजींनी घर तेव्हा जोडलेलं राहतं, जेव्हा सगळेजण एकमेकांचं म्हणणं समजून घेतात. ते म्हणाले, "ही गोष्ट मी तुझ्याकडून शिकलो." त्या दिवशी कुटुंबातील सगळेजण एकत्र बसले होते. सासरे हसत होते. सासूबाईची देवाचे आभार मानत होत्या. रोहित माझ्याकडे पाहून हसत होता आणि चाचाजी लहान मुलासारखे आनंदी होते. मला वाटलं, ज्या घरात कधी मला वाटलं होतं की कदाचित मला स्वीकारलं जाणार नाही, तेच घर आता माझ्या सर्वात आपलं घर बनलं होतं. मला समजलं की प्रत्येक कठोर माणसामागे वाईट भावना असतातच. असं नाही, कधी-कधी भीती, एकटेपणा आणि जुन्या दुःखामुळे माणूस कठोर बनतो. आपण एखाद्याला न समजून समजून चुकीचं ठरवलं तर नातं तुटू शकतं. पण आपण त्याचं म्हणणं शांतपणे ऐकलं तर तेच नातं आणखी मजबूत होऊ शकतं. चाचाजीही असं झालं, ज्या घरात कधी चाचाजींची आणि माध्यमांची गैरसमज, भीती उभी होती. त्याच घरात नंतर प्रेम आणि विश्वास असा पाया तयार झाला, की कोणतीही अडचण आम्हाला वेगळी करू शकली नाही. चाचाजींचं अनेकदा म्हणायचे, "जर त्यावेळी सूनने माझ्याविरुद्ध जाऊन रोहितला भडकवलं असतं, तर आपलं कुटुंब तुटलं असतं. पण तिने तसं केलं नाही. तिने मला समजून घेण्याचा प्रयत्न केला." मी नेहमी म्हणायचो, "तुम्हीही बदलतात." चाचाजी ते हसून म्हणायचे, "नाही बेटी, तू माझे डोळे उघडलेस आणि खरंच कदाचित आम्ही दोघांनी एकमेकांचं नाही, तर संपूर्ण कुटुंबाला वाचवलं होतं." आयुष्य पुढे जात राहिलं. मुलं मोठी होत गेली. घरात नवीन आनंद येत गेला. जुनी दुःखे मागे पडत गेली
आणि चाचाजींचा तो कठोर चेहरा हळूहळू प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तींचा चेहरा बदलत. आजही जेव्हा मी त्या जुन्या दिवसाची आठवण काढते, जेव्हा मी पहिल्यांदा सासरी आले होते आणि चाचाजींनी म्हटलं होतं, "बघूया ही सून घर सांभाळते." तेव्हा मला हसू येत होतं. कारण आज तेच चाचाजी मानतात, की हे घर सांभाळण्यात माझी सर्वात मोठी भूमिका आहे. पण मला माहीत आहे, की हे फक्त माझ्यामुळे झालं नाही. हे संपूर्ण कुटुंबाच्या समजूतदारपणे, समयमुळे आणि एकमेकांबद्दलच्या आदरामुळे झालं. म्हणूनच आता कुटुंबात कधी छोटासा वाद झाला, तरी मी सगळ्यांना सांगते, की रागात घेतलेला निर्णय नातं तोडू शकतो, पण शांतपणे केलेल्या चर्चा नातं वाचवू शकते. चाचाजीही माझं बोलणं ऐकून हसत आणि म्हणतात, ही गोष्ट मी माझ्या सुनेकडून शिकलो आणि तेव्हा मला वाटलं, की कदाचित माझ्या नवीन घरातील हीच सर्वात मोठी जिंक होती. मी फक्त त्यावेळी घराची सून म्हणून आले नव्हते, तर हळूहळू त्या कुटुंबाचा एक भाग बनले होते. शेवटी मला एकच गोष्ट समजली, घर भिंतींना घर भिंतींना बनत नाही, तर त्या माणसांनी बनते, जे कठीण काळात एकमेकांचे हात धरून उभे राहतात. ज्या दिवशी आपण आपल्या अहंकारापेक्षा मोठं होऊन आपल्या माणसाची अडचण समजून घेतो, त्याच दिवशी नाती बदलायला सुरुवात होते. आणि कधी-कधी आयुष्य आपल्याला अशी नाती देते, ज्याची सुरुवात गैरसमजाने होते, पण शेवट इतका सुंदर असतो, की आपण ते नातं आयुष्यभर विसरू शकत नाही. माझ्यासाठी चाचाजीही असंच एक नातं होतं, ज्या नात्यांची सुरुवात भीती आणि नाराजींची झाली होती, पण शेवटी प्रेम, आदर आदर आणि आपलेपणाने झाला. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.